ही वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत चिपळूण शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्व शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक तसेच विविध संस्था यांचे प्रतिनिधी यांच्या सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत। तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने सहभागी झाला त्याबद्दल सर्वच प्रांत कार्यालय, चिपळूण नगर परिषद व चिपळूण प्रशासन सर्व कार्यालय यांच्या मार्फत आम्ही आपले आभार। या स्वच्छते मोहिमेला आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार साहेब, सर्व त्या शाळेतले शिक्षक, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले मतदारसंघाचे माननीय आमदार शेखर निकम साहेब, CO साहेब आणि त्यासोबत तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे उपविभागीय अधिकारी, त्याचबरोबर हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवतो की जो प्लास्टिकचा कचरा आहे जो पाण्यामध्ये, नाल्यामध्ये जाऊन जो पाण्याला ब्लॉक करतो, त्यासाठी आपण या ठिकाणी हा प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवत आहे। जे सहभागी झाले त्या लोकांमध्ये जनजागृती होईल, त्याचबरोबर ज्यांना कचरा वेचताना पाहून या शहरातील नागरिकांमध्येही जनजागृती होईल, हा याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता। मी आपला काही जास्त वेळ घेत नाही, सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि पाऊस थोडाफार सुरू असतानाही आपण हे काम केलं, त्याबद्दल सर्वांचे मी प्रशासनाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो। प्रांताधिकारी आणि चिपळूणचे CO आणि या सगळ्यांबरोबर खरं म्हटलं तर ज्याच्या डोक्यात ही कल्पना होती ते आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आपल्या चिपळूणचेच ओंकारजी, सर्व उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर, या नगर परिषदेचे, प्रांताधिकाऱ्यांचे, त्याचबरोबर सरकारी कार्यालयातील आणि प्रमुख या गावातील सर्व मान्यवर बंधू आणि सर्व विद्यार्थी मित्र काम करणारे असतील तर ज्या पद्धतीने चिपळूणमध्ये वेगवेगळी सामाजिक बांधिलकी जपून वेगवेगळी सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम हे सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन करण्याचं काम गेले काही वर्ष खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्यामुळे सुरुवातीला मी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। शाळा जर आपण ठरवलं की आपल्या हातातला कपका, आपल्या हातातलं प्लॅस्टिक, आपल्यात वापरलेलं प्लॅस्टिकची बाटली किंवा प्लॅस्टिकची पिशवी यांचा पिशवीचा वापर न करता केलेल्या वापराचं नीट विघटन केलं आणि स्वच्छता राखण्याचं काम आपण महिलापासून सुरुवात केली तर खूप चांगलं दिसून येईल म्हणून काम करणार आहे। त्याची बांधिलकी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे चिपळूणची आणि विशेषतः कोकणाची। इथली मुलं पुढे गेली पाहिजे, तिथं भाग आपला चांगला झाला पाहिजे, या भावनेतून तो काम करतो। त्याच्याही पाठीशी मी भाऊ आम्ही सर्वच जण त्यांच्या पाठीशी राहून त्यातच ठेवला पाहिजे, तो तिथंच टाकलं नाही पाहिजे। जसं आपण घर साफ ठेवतो तसाच आपला परिसर देखील साफ ठेवण्याची जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची आहे। पण आता आपल्यासाठीच आपल्या वतीने आपल्याला एकत्र यायचं, कारण बऱ्याच वेळेला असंच गेट टुगेदर होत नाही आणि या सगळ्या उपक्रमात विद्यार्थी मित्र म्हणजे या वयोगटातले विद्यार्थी मित्रांचा जास्त प्रतिसाद आहे हे बघून खरंच हे चित्र असंही दिसतं। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे म्हणजे नगर परिषद पदाधिकारी सगळेच, आमदार सर किंवा प्रांताधिकारी, मुख्याधिकारी साहेब की यांच्यामुळे हे सगळं शक्य आहे आणि हे पुढे टिकून राहील याची फक्त आपण सतत काळजी घेऊ, म्हणजे आपल्याला समजूत नाही काढायची कुठल्याही प्रकारे। आणि आज ज्याप्रमाणे माझी स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती झाली तशीच त्याचबरोबर आपल्या सगळ्यांची स्वच्छता मित्र म्हणून सुद्धा नियुक्ती झाली आहे। त्यामुळे आपण मिळून ते काम करत राहायला हवं आणि मी आपल्या सगळ्या नवीन मित्रांना सांगू इच्छितो की येत्या दिवाळीला आपण आपल्यातलेच काही स्वच्छता मित्र किंवा ब्रँड अँबॅसिडर जे या वयोगटातले ते सुद्धा आपण त्यांची सुद्धा नियुक्ती करून म्हणजे माझी स्वतःची टीम वाढत जाईल। हा कोणा एकट्याचं काम नाही, आपल्या सगळ्यांचं मिळून काम आहे। त्यामुळे आता आपण आलोय तर आता इथून पुढे आपल्याबरोबर आपल्याला आणखी जमा करायचे असे मित्र ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती राहील एवढीच माझी एक इच्छा आणि विचार प्रकट करून आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की एवढा चांगला उपक्रम आपल्या शहरात होतोय। नक्कीच आय लव्ह चिपळूण अशा त्या स्मारकासमोर फोटो काढताना आपल्याला वेळोवेळी ते प्रूव्ह पण करावं लागेल, एवढीच एक आवाहन आहे। बाकी सगळ्यांना शुभेच्छा, काळजी घ्या, आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे रोगराई आणि या सगळ्याला अजिबात थारा देऊ नका, स्वच्छता पाळा आणि म्हणजे असे काहीतरी स्लोगन पण आम्ही आता विद्यार्थ्यांचं शोधून काढतो, आपण तेही त्याचा एक नारा आपण संपूर्ण राज्यात आपल्या चिपळूणकडनं देऊ असा विश्वास मला वाटतो। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
त्या सगळ्यांसाठी आताच आमदार सरांनी आपल्याला दिवाळीपर्यंत स्वच्छतेविषयक निबंध, वक्तृत्व आणि अशा स्पर्धा आपण आता आपल्या तालुक्यासाठी आयोजित करतोय. त्या सगळ्या स्पर्धांमध्ये सगळ्यांनी भाग घ्या. कारण आपल्याला आपली चित्र, निबंध हे सगळ्यांना वरती पाठवायचे. तर तुम्हाला समजतं ना, कुठल्याही लँग्वेजची काय कुठली सगळ्यांनी एकत्र काम करायचं एवढंच आहे. ठीक आहे, आता डिक्लेअर केलं सरांनी. जोरदार ट्राय त्यांच्यासाठी एकदा वाजवा. सुमधुर भाषिणी सुखदां वरदां